मनसेच्या प्रवक्त्यांची प्रतिक्रिया आपण पूर्ण करू. गणेशजी, ज्या पद्धतीचा प्रतिसाद तुम्हाला अपेक्षित होता, उद्धव ठाकरे आणि मनसे मिळून मुंबईमध्ये आम्ही सत्ता स्थापनेच्या जवळ पोहोचू असा दावा त्यांनी केला होता NDTV मराठीला दिलेल्या मुलाखतीत, पण 2 आकडी संख्या गाठता आलेली नाही. तुम्ही कसं याचं गांभीर्यानं विश्लेषण कराल? नाही, जी आमची अपेक्षा होती त्या अपेक्षेनुसार आम्ही कमी प्रमाणात आमच्या जागा निवडून आल्यात हे खरं आहे. पण आम्हाला सगळ्यात जास्त आनंद आहे की मी आता बघितलं ज्या गणेशजी, तुमचा मुद्दा पूर्ण करा, मग आपण सोलापूरकडेही जाणार आहोत. कारण सोलापूरमध्ये काँग्रेसला खूप मोठ्या अपेक्षा होत्या, पण काँग्रेसचा त्या अर्थानं भ्रमनिराश झाला सोलापुरात. तुमची मुंबईच्या संदर्भातली प्रतिक्रिया पूर्ण करा, कारण मी तुम्हाला दोनदा मध्ये थांबवलं होतं. नाही, मी म्हटलं ना की आसुरी आनंद कसा करायचा ह्याचा आत्ता प्रात्यक्षिक आपण बघितलं राणेंच्या सगळ्या ह्याच्यातून. म्हणजे आणि काय आमच्या किती जागा निवडून आल्या, उद्धव ठाकरेंच्या किती जागा निवडून आल्या, यापेक्षा सुद्धा मराठी माणसाचं अस्तित्व संपेल असे काही स्वप्न बघणारी लोक होती. त्यांना ही नक्कीच चपराक आहे की मराठी माणसाचं अस्तित्व शाबूत आणि जोरदारपणे शाबूत ठेवलेलं आहे. त्यामुळं जागा किती निवडून येतील, कुणाचा महापौर होईल, ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. पण मराठी माणसाचं अस्तित्व टिकून राहण्यासाठी आम्ही जो प्रयत्न केला होता तो मला वाटतं यशस्वी झालेला आहे. पण मग इथून पुढची वाटचाल, कारण ठाण्यातही असं वाटलं होतं की 2 आकडी संख्या मनसे गाठू शकेल. ठाण्यातही काही 2 आकडी संख्या मनसेला गाठता आलेली नाही. बाकी ठिकाणचा तर काही प्रश्नच येत नाही. नाही, अनेक ठिकाणी तुम्ही एक लक्षात घ्या, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदेगड यांच्यासोबत आमची जी लढाई, आणखी एक तिसरा त्यांच्याबरोबर भिडू होता, तो म्हणजे निवडणूक आयोग. निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने अगदी सुरुवातीपासून ज्या गोष्टी घडल्यात की आम्ही, तुम्हाला माहित असेल की आम्ही दोन्ही पक्षांनी मिळून बोगस मतदार, दुबार मतदार या संदर्भातले मोर्चे काढले होते, सगळी निवेदनं दिली, सगळ्या गोष्टी समोर आणल्या. दुबार मतदाराबाबत त्यांनी ते काही स्टार वगैरे केलं, पण त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही. ज्या पद्धतीने बिनविरोध सगळ्या गोष्टी, सगळी प्रलोभनं, धमक्या, सगळ्या गोष्टी वापरून बिनविरोध निवडणुका केल्या. आता फार निवडणुकीच्या दिवसापर्यंत गोंधळ चालू होता की ते पाडू नावाचं एक मशीन आणलं, जे कधीच निवडणूक आयोगाने कुठल्याही राजकीय पक्षाला दाखवलं नाही. त्यानंतर जी शाई लावली जाते बोटाला, त्यात गोंधळ केला गेला. जर शाई जी पुसली जाते ह्याची अनेक उदाहरणं आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघितलीत. मग ही शाई पुसली गेल्यानंतर हे बोगस मतदान करण्याला ही एक चालनाच होती ना. तर अशा पद्धतीने साम दाम दंड भेद, ज्यावेळेला तुम्ही निवडणूक आयोगाकडे गेला होतात किंवा तुम्ही कोर्टात गेला होतात, त्यावेळेला कोर्टानं आणि निवडणूक आयोगानं सुद्धा तुम्हाला नाकारलं ना, तुमचे मुद्दे फेटाळले कोर्टानं. कुठे नाकारले? कोर्टानं तुम्हाला 2 दिवस तर आधी ठाण्यातले तुमचे नेते गेले होते कोर्टात. कोर्टानं त्यांना स्पष्टपणे सांगितलं. नाही, आपली माहिती चुकीची आहे. त्या याचिकेसंदर्भातला तो निर्णय झालेला नाही, तो दुसऱ्या याचिकेसंदर्भातला होता. त्या याचिकेसंदर्भातला निर्णय झालेला नाही. त्यावर ती हायकोर्टाने जे केले सांगितले ते त्या याचिकेसंदर्भातला नाहीये माझ्या माहितीप्रमाणे. आणि निवडणूक आयोगाकडे आम्ही सातत्याने तो बिनविरोध निवडून येण्याचा विषय होता, पण बाकीचे सुद्धा तुम्ही मुद्दे वेळोवेळी उपस्थित केलेच होते ना. अनयला काहीतरी बोलायचे. अनयजोगळे गणेशजी, काल रात्री एक्झिट पोल होता आणि तेव्हाच मी हा मुद्दा मांडलेला होता की एक्झिट पोलमध्ये असं दिसतंय की शिवसेना ठाकरे गटाला फायदा होताना दिसतोय आणि मनसे मात्र एका आकड्यात राहतंय. तेव्हा असं म्हटलं गेलं होतं की तुम्ही 2 भावांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करताय, पण प्रत्यक्षात हे या गोष्टीमुळे होत नाहीये का? कारण राज ठाकरेंची भूमिका दर निवडणुकीला बदलते. गेल्या निवडणुकीला ते हिंदू जननायक होते, आज ते मराठी माणसाचे कैवारी आहेत आणि त्यामुळे पुढच्या निवडणुकीत ते पुन्हा हिंदू जननायक झाले तर काय, या भीतीने कदाचित जी मतं उद्धव ठाकरेंकडे गेली ती मतं राज ठाकरेंकडे गेली नाहीत. आणि जो अनुभव काँग्रेसला आला, म्हणजे गेल्या वेळेला लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या सोबत होती आणि यावेळेला त्यांनी वेगळी चूल मांडली, कारण यांची मतं शिवसेनेला ट्रान्सफर होत आहेत पण शिवसेनेची मतं काँग्रेसला जात नाही आहेत. तोच अनुभव आता मनसेला आलेला आहे का? नाही, अनयजींना मी माझं कालचं स्टेटमेंट पण काढून बघा. मी कालही असं सांगितलं होतं की आम्हाला किती जागा मिळतील, आम्ही किती जागा लढवल्या, आम्ही 53 जागा लढवल्या. जागा लढवताना पण आम्ही जास्त आग्रह धरला नाही.
आणि 53 जागा लढून आम्हाला ज्या काही जागा मिळाल्या, मी काल पण सांगितलं होतं की आम्हाला किती जागा मिळतात किंवा किती जागा उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला मिळतात हा विषय नाही. आम्ही ज्या मुद्द्यावर, ज्या विषयावर ही युती केली होती तो विषय म्हणजे मागच्या काही दिवसात मराठी माणसासंदर्भात, मराठी भाषेसंदर्भात आणि मराठी अस्मितेसंदर्भात आणि एकंदरीतच मराठी माणसाच्या मुंबईतील अस्तित्वासंदर्भात ज्या गोष्टीसाठी हा लढा सुरू केला होता त्यातील हा एक भाग होता. आणि त्यामुळे त्यातनं किती आम्हाला जागा मिळतील तुमच्या हा दुय्यम मुद्दा विषय लक्षात आला. आमच्या त्याच्यावर दृष्टीने. काही मला प्रश्न विचारायचा आहे, पण त्यापूर्वी रुजुता काही मुंबईत अपडेट एक देते. महत्वाची अपडेट आहे ती आपण पाहूयात. तर मुंबईमध्ये वॉर्ड 89 मध्ये विनायक राऊतांचे पुत्र हे विजयी झालेले आहेत. ठाकरे गटाचे उमेदवार असलेले गीतेश राऊत यांचा 2000 मतांनी विजय झालाय. प्रभाग 38-74 मध्ये सुद्धा विजय झालेला आहे आणि 89 मध्ये विनायक राऊत यांचे पुत्र विजयी झालेत. गीतेश राऊत हे ठाकरे गटाचे उमेदवार 2000 मतांनी विजयी झाले, तर तिकडे 38 आणि 74 मध्ये मनसेचा विजय झालाय. ठीक आहे गणेशजी, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही म्हणालात की आमचा असा विषयच नव्हता कोण किती जिंकतंय. जर का निवडणूक जिंकण्याकरता लढवायची नसेल तर मग निवडणूक लढवायचीच कशाला, अशा प्रकारचा प्रश्न मतदारांच्या मनात पडला आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला नाकारलं. नाही, एक विषय अनेकजींना मी अजून एक गोष्ट सांगू शकतो की आपल्याला आठवत असेल की राजसाहेब ठाकरेंनी भाषण केलेले, त्या भाषणातला मुद्दा असा होता की जर का हिंदू म्हणून कोणी अंगावर आलं तर मी त्याला तेवढाच विरोध करेल आणि मराठीला नख लागण्याचा कोणी प्रयत्न केला तर मी त्याच्या अंगावर जाईल. त्यामुळं हिंदुत्व पण आमच्या पक्षाचा भागच आहे आणि मराठी तोच आमचा श्वासच आहे. त्यामुळे ज्या वेळेस ज्या गोष्टींची गरज आहे, आता मुंबईमध्ये काय गरज होती, आता मुंबईमध्ये मराठी भाषा, मराठी अस्तित्व, मराठी माणूस या संदर्भातल्या ज्या घटना घडल्यात त्याला विरोध करण्याची गरज होती आणि आता मुंबईतला मराठी माणसाचं अस्तित्व संपू नये यासाठी भूमिका घेण्याची गरज होती, ती आम्ही घेतली आहे यावेळेस. नाही, पण त्या बाबतीत मला एवढंच म्हणायचं आहे की जेव्हा शिवसेना ठाकरे गटाचे लोक बोलतात तेव्हा मी मराठी माणसासाठी कसे आहोत आणि त्याच्याच पुढच्या वाक्यात ते बोलतात नाही गुजराती पण आमचेच आहेत, उत्तर भारतीयही आमचेच आहेत आणि ते एका प्रकारचं बॅलन्सिंग करतात. मराठी आणि हिंदुत्व हे दोन्ही थोडेसे ध्रुवीकरण करणारे मुद्दे आहेत आणि दोन्ही मुद्दे घेतल्यामुळे कदाचित कोणतेच लोक आपल्यासोबत राहत नाहीत का, असं एक एक ब्रेकिंग न्यूज